आज 6 डिसेंबर हेपेल टेबल करायसाठी जातो. आज पिक्चर पाहायला. कोणता? पुष्पा. रातभर माहिती आहे की एवढी गर्दी होती, भेटला नाही तिकीट. शेवटी सकाळी 7 वाजताचा शो पाहायला जातो. सकाळी सकाळी मॉर्निंगचा टाइम आहे. लोक मॉर्निंग वॉक करायला जातात, आम्ही रिकामे कामं करायला चाललो. रात्री आम्हाला शोची तिकीट नाही भेटली तर आता सकाळीच चाललो आम्ही. एडले पाने किती गडबड झालेली आहे. कधी पोचतो. हे पा रिकामे पोट्टे लोक मॉर्निंग वॉकले जातात, हे पिक्चर पाहायला चालले सकाळी. अबे रातभर झोपलो नाही त्या पिक्चर पाहण्यासाठी. पुष्पा झोकेगा नाही साला. पुष्पा. आता आपण पोहोचलेलो मेराचू मध्ये, पण इथं कोणता सिक्युरिटी गार्ड वगैरे काहीच नाही आहे. मी काय बोललो तो कोणीच नाही, फक्त आपलाच माहोल आहे बरोबर. अरे भाई इकडे दाखवू इकडे आहे ना रे स्क्रीन. पुष्पा भाव आहे. पुष्पा भाऊ भाऊ तुम्ही हे नाही का आपली सीट? इकडून ऍडजस्ट व्हा ना. टॉकीज मध्ये पाहू शकता तुम्ही किती गच्चागच गर्दी भरलेली आहे. पुरी एवढी गर्दी दिसलेली आहे, यांच्या तोंडामुळे मला दिसून नाही राहिलं. हो, राष्ट्रगीत चालू होतं 2 मिनिटासाठी. गाड़ी पे जो हाथ फेरे सारी दुनिया हिले. आता आपण निघालेलो आहोत पुण्यासाठी. 4 वाजता आपली ट्रेन आहे. महाराष्ट्रानं आपण जाणार आहे. अशोका चौकातून ऑटो पकडून आपण स्टेशनवर जाऊ. अकोला रेल्वे स्टेशन. तिथून महाराष्ट्र एक्सप्रेसनं आपण पुण्याला जाऊ. सकाळी मॉर्निंगला 4 वाजता महाराष्ट्र एक्सप्रेस पोचते मॉर्निंगला. अकोला रेल्वे स्टेशनवर आता 5 मिनिटांमध्ये आपली गाडी येत आहे. गाडी आलेली आहे पुण्याला जायसाठी. हेच आहे ते आपली महाराष्ट्र एक्सप्रेस आहे, सुपरफास्ट नाही आहे. गर्दी
आता S10 याच्यामध्ये आपले शूटर असतील. हा आपला शूटर आहे. अजून अजून कोणी सापडते बडकीचं? हा एक आहे दिसून राहिला ना. थांबा थांबा. हा एक आहे. दिसला 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 दिसला. आज आहे तो. आपले गौरव भेटलेले आहेत आपल्याला आजच्या ब्लॉगचे अध्यक्ष साहेब धनंजय साहेब. आजची जर्नी इथून चालू करू. सीट कोणती आपली? हेच आहे. ह्याच्यावरची भाऊ सोबत आहे का? काय झालं? अरे मला पुरा हात दिसला ना. मी त्यात भाऊ दिसला ना. हा हिमांशू आहे की नाही? सेम डबर रोड आहे हिमांशूचा. भुसावळ मध्ये थांबलेलो आहो. आता 6:30 झालेले आहे. पोलीस स्टेशन माहीत नाही आता कोणता आहे, पण आता भुसावळमध्ये आहो. भुसावळ म्हणून आता जेवण करू. जेवण केल्यानंतर झोपून जाऊ. सकाळी सुटू. सकाळी पुण्यामध्ये पोचल्यावर पाहू काय करायचं काही नाही. तर आता इथं शुभरात्री. पुढचा ब्लॉग आता उद्या दुसऱ्या दिवशी. आलो ना 4 वाजले ना. आलो ना पुण्यामध्ये. नाही ना भावा आता तू फक्त जलवास पाय ना. आता सकाळचे 4 वाजलेले आहेत. मॉर्निंग. आता आपण अकोल्यातून आलेलो आहोत पुन्हा. झोपलो होतो यार रातभर आणि झोप नाही लागली. ठीक आहे. नमस्ते. गुड मॉर्निंग. शेवटी फायनली पुण्यामध्ये आलेलो आहो. पण रात्री एवढं थंडी लागत होती आणि झोप पण नाही आली होती. आता आपण काय करू. आता आपण हॉस्टेलवर जाऊन ब्लॉग वगैरे नंतर बनवू. सुरुवातीला पहिले रात्रीची जे झोप आहे ते कव्हर करू. काय कळली थंडी. हे 2 जोकर चालले आखडून. कृपया ध्यान दीजिए. पुणे पुल भरतपुर को जाने वाली 0 थंडी नाही आहे इकडे जास्त. नाही ना. थंडी वाढली का तुला? काहीच नाही. लावला चुनाला गेला पुन्हा. वाटते मजा. जाऊ आपलं नागपूरच बरं. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज नागपूरचा ब्राह्मण. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर भुवनेश्वर एक्सप्रेस ज्या गाडीची सकाळी हेच तो आहे. 15 मिनिटांनी आहे. आपल्या मोठ्या अबे ना ओला होता स्वस्त आलं म्हणते. ओला मग झालं ना. आपण कुठे भाऊ रे. सकाळचे 4 वाजलेले आहे. आता आपल्याला हॉस्टेलवर जायचं आहे. सिंहगड कॅम्पस. पण आता गोष्ट अशी झालेली आहे. आता इथून आपल्याला उबर वगैरे करावं लागेल. 10 किलोमीटरची लोकेशन आहे आपली.
एवढा टाइम लागते का बे? रॅपिडो पाहिजे ना, रॅपिडो. अरे मित्राची गाडी येते सांगतील असं. 200 रुपये नाही, डायरेक्ट याच्यावर मग आपल्याला कमीच पैसे लागतात. अबे काय बकवास ॲप आहे बे. थांब मी रॅपिडो पाहतो. ओला गाडी आलेली आहे आपली. थंडी नाही यार इकडे. नाही यार ते बद्दल आहे म्हणून सगळंच कडे थंडी नाही आहे. माहिती आहे का आपल्या नागपुरात थंडी आहे का? 4-5 दिवस झाले. भारतीय विद्यापीठातील पोलीस स्टेशन यांच्या आदेशानुसार सदर गेट 11 वाजता. अरे जाऊ दे ना, मारणं खुदी. घे बॅग पकड. आलो कॅम्प हॉस्टेलमध्ये आलेलो आपण. कॉलेजच्या कॅम्पसच्या हॉस्टेलमध्ये आलेलो आहोत. रूम नंबर 201 भेटलेली आहे. रूममध्ये जाऊन तुम्हाला माहिती आहे मग काय करावं लागते. हॉस्टेलचा परिसर आपल्या आयट्याचं बी कॉलेजचं असंच होतं. मला लहान होतं याच्यापेक्षा. गौरव भाऊनं रूम ओपन केलेली आहे. आणि आता हाच आपला राहणार आहे लक्झरी आपला रेस्ट हाऊस. नेहमीप्रमाणे आपली हे सीट राहते. एकदम आलिशान. लॅट्रिन, किचनचं तर काही काम नाही आहे. आपले गौरव भाऊ 2 बॉल टाकून 1 विकेट घेऊन रेडी. वॉशिंग मशीन पण आहे इथं. पण ते काय करा, ते चोरून नाही घेऊन जाऊ शकत नाही. तो इथंच ठेवा लागते आम्हाला. बाकी मग जे आहे चोरून घेऊन जाण्यासारखं लाईटं, नळं नुळं, पंखे गिंके पाहू घरी जाताना काय काय चोरून घेऊन जायचं. तर चला, तर आता आपण आता फ्रेश होऊ. हां लाईट घेऊन जाऊ ना. तो मी काय म्हणतो, पिचकत पानं आणला हे बी घेऊन जाऊ. 400 रुपये घेतले त्यानं. सिंहगड कॅम्पस. ओके. 8:30 वाजून राहिले आता. इथं थोडंसं मॅटर चालू आहे. थोडंसं झोपलो 4 वाजतापासून. आता उठलो. थोडंसं मॅटर झालेलं आहे. एरियामध्ये थोडा मॅटर झालेला आहे. धनंजय भाऊ मॅटर क्रिएट करताना हिरो ती रिटेल बंद म्हटलं सुपरवायझर. नाही बनत. तो 2-4 डाव गेला तिथं. एंट्री झाली तो तिथं. तू कोणी बोलून नाही आलं त्याने. जाय दिले बंद, जाय दिले बंद. सगळे बंद करायला लागून जायचं. राजगड सिंहगडचा PMP आलेली आहे. PMP स्वारगेट जाणारी का? हो येतो ना. काय कसा सुधल्यासारखा चेहरा दिसते रे आपला. झोपलोच नाही, पण आता ग्लो आला की नाही आपल्या चेहऱ्यावर. आता आलो आपण नाश्ता करायला अण्णा इडली जोड. आता यांची आपण रेसिपी पाहू. पुण्यामध्ये लास्ट टाइम आलो होतो तर मजा आला नव्हता, पण आता शॉप चेंज केलेली. आता पाहू.
अण्णा इडली खायला गेलो पण पानसट इडली आहे पण टेस्ट पण नाही म्हणून आपण आता जाऊ राहिलो दुसऱ्या इकडे. दुकान लावते तर मागं खाल्लं का नागपुरी तर्री पोहा पाहता कोणता पोहा पोहा इकडे साईडला आहे ना. नागपुरी तर्री पोहा खाऊन ना बी इथं सिंहगड कॅम्पसमध्ये कसं आहे माहिती आहे का, इथं नाश्त्याची जी क्वालिटी आहे ना सगळ्यात थर्ड क्लास आहे आणि पैसे बी इथं दाबून घेतात. आपल्या नागपूरसारखं नाही आहे इथं. कम्मे बम सेल्फ सर्व्हिस आहे. सेल्फ सर्व्हिस आहे. नागपुरात तुझ्या सोलाच चमचे टाकते काय स्वस्त भेटत नाही तिथं नाश्ता. नाश्ता स्वस्त नाही भेटत इथं. काय करतो कुठे आहे पोहा विचार बरं. पोहा आहे का तर पोहा आहे का काका तुमच्याकडे. आम्हाला पोहा खायचा आहे म्हणून आलो तुमच्याकडे. ते बी तर्री पोहा. चल चल दुसऱ्या इकडे पोहोच. अबे काय बे एवढं मोठं कॅम्पस आहे. लास्ट टाइम आलो होतो तर जागोजागी इथं नाश्त्याचे स्टॉल होते. आता ते एक नाही आहे इथं. झोपूतून उठा द्या बरोबर. अबे झोपेतून आपण तर उठलो ना 2 दिवस झोपलोच नाही. चांगला आहे का, टेस्टी आहे का, नागपूर सारखी फिलिंग आहे का, फील आहे का नागपूर सारखं. गोड लागू राहिला. अबे काय साखर टाकली का बे ना. साखर फेल आहे. नातेवाईक आहे जो नागपूरमध्ये आपल्या नागपूरमध्ये जे पोहायची जी मजा आहे ना ते पुण्यामध्ये नाही आहे. ठीक आहे. 8 वाजता चालून जाते. चाय म्हणे फिलिंग आहे काय. बरं फील आहे का चायमध्ये. याला घ्यायला की ना ब्लॉकमध्ये घ्यायला की ना मग विषय करायचा आहे का. हाँ मग त्या संडासच्या टाक्यामध्ये फसेल नाही का त्याच्या हाता घेत. अबे संडासची सीट आपण काढून टाकून संडासची सीट टाकली काढून टाकून त्याच्यामध्ये ते पुरे ते तुकडं करून ते टाकून तो संडासची सीट लावून टाकून मग अगर पानी डाल दिया ना, अगर फ्लश मार दिया अपन ने तो पूरे के पूरे टुकड़े जाते हैं. अरे ऐसे छोटे छोटे पीस बनाएंगे ना उसके. हो बे धन्य. तो जो संडास आहे ना संडासची सीट काढून टाकून त्याला कापून हात घेत कापकूप करून टाकून संडासच्या सीटच्या अंदर टाकून गाळून टाकून दिले वरून पाणी टाकून दूर संडास लावून टाकून. वैसे अबे सीट टाइप नहीं करते हैं. पानी डाल दिया, नमक के 2 पैकेट डाल दिए भाई, सड़ जाती लास्ट 2 दिन में. नहीं वैसे अबे वास येणार ना पे मग. नहीं आता 2 दिन तक आएगा. हमको क्या पता संडास में कौन देखने को जाता. काय माहिती यार. अपन मी काय म्हणतो तिथून चोरण्यासारखं काय काय. यार मजाक में मत ले यार. अपने को यार करना है उसका. निपटा ना उसको. साऱ्या जगामध्ये कुठं पण जा तू. साऱ्या जगामध्ये कुठं पण जा तू. भीमाच्या दरार हाय. मी माहिती आहे का पहिले नागपूरला आलो ना हे स्टाईल ठेवतो तुम्ही काय त्यांना स्टार्टिंगले. आता वाटते की तसंच वाटतो मी थोडं. फक्त आता एक माणूस पाहिजे आपल्याला. आता रानू की शादी होगी. झालं वाटतं लग्न तिचं. झालं काय. कसं मत झालं वाटतं. अभि बस का भाई. सेटिंग झाले पाहिजे इथं रेट चेंज झाला काय मोठा मेनू चेक कर ना मेनू मध्ये काय काय येतं. व्हेज नॉन व्हेज दोनों आहे. नाही व्हेज घे भाऊ. चेंज झाली. एक रेग्युलर थाली बोलू तू फक्त. रिलॅक्स हॉटेल आहे ना रिलॅक्स.
हां रिलॅक्स आहे ना हां त्याच्यापेक्षा तिकडलं पार्टी चांगलं आहे मागं तिथं जेवण केलं होतं नॉनव्हेज आणता का नॉनव्हेज नॉनवेज में क्या खाना? नाही रात्री बड़े तुला जमते का नॉनव्हेज छोटे जमते हैं। तूही बंद केला का मी पुण्याला आलो काय साठी रे इंजेक्शन इंजेक्शन घ्यायला अभ्यास करायला आलो आम्ही काय अभ्यास नाही करू आलो इकडेच फिरून आलो तुम्ही तर वरली लावून राहिले मी लाज नाही वाटत तुम्हाला वरला लावून ब्लॉग नको राहिले टाकतो मी पहिले केव्हा सांगितलं आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेला नाही हा ब्लॉग तुम्ही नाही टाकला शेवभाजी ऑर्डर केलेला आहे. टेस्ट चांगली आहे का चांगली आहे हा शेवभाजी साईडला बसलाय पूर्ण सकाळपासून आराम चालू आहे. पूर्ण आराम चालू आहे. जो भी चाहो वो भी आओ बस इतना आणून पॅक आणून टेरेसवर जातो म्हणतो की साले टेरेस बंद आहे. इमराजचा नाही आहे मगारी चेक केला इमराजने पाहिला इमराजने पाहिला याच्यावर तेलावरची जीपी वाटतं नावाचा जीबी राहिला त्याच्या जीबी काय चहा प्यायचा का चलो चाय पीने चलो यार. आता 7 वाजलेले आहे. बहुतेक इथं 7 वाजायला आलेलं आहे. आता झोपेतून उठलो. झोपेतून म्हणजे कसं झोपलो तर कोणीच नाही पण ते थोडा दिवसभर रेस्ट केला ट्रेनमध्ये बसून होतो तर आता थोडंसं पाव इथं चाय वगैरे घेऊ मग परत जेवण वगैरे करून संध्याकाळी मग झोपून जाऊन सकाळी उठू सकाळी मग आपण डॉक्टर सरांकडे जाऊ क्लिनिकवर. तिथं गेल्यावर थोडं मला पर्सनल काम आहे डॉक्टर सरांची त्यांची विजिट घेतल्यानंतर आपण मग परत हॉस्टेलला येऊ परत आपण कुठेतरी जायचा प्लॅन करू त्यानंतर मग आपण निघू मग नागपूरला. कॉलेजपाशी जायचं आहे यार कॉलेजपाशी अजून कॉलेज पाहिलं नाही मी किती दिवस झाले. ॲडमिशन होती तेव्हा 1-2 वेळा कॉलेजमध्ये गेलेला आहे पण आता जाऊ आता कॉलेजमध्ये पाहू आता तिथं कसं आहे तो. अबे मी एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये घुमून आलो रूम कोणता आहे अबे बोललो मी मग मी माहिती आहे काय पहिले तिकडे गेलो तो कोपरा पाहिला अबे म्हटलं इथं तर लॉक आहे मग मी विचार केली तर पाण्याची टाकी होती 3rd फ्लोअरवर गेलो होतो मी. मी काय म्हणतो भाऊ 400 रुपये दिले धन्य आहे. हा पंखा तू घेऊन जाय तू पंखा मी घेऊन जातो. आणि गौरव तू काय काय माहिती आहे का हा लाईट घेऊन जाय तू. 400 रुपये जास्त झाले का रेणू राहुल मी काय म्हणतो 400 रुपये दिले आपण ना टोटल आपले तिघाचे 1200 रुपये झाले. हा 200 रुपयाचा एक लाईट आहे भाऊ हा 200 रुपयाचा एक लाईट आहे. एक लाईट तू घेऊन जाय 3 लाईट बरोबर आहेत. मी काय म्हणतो हे बाय मी काय म्हणतो 3 लाईट बरोबर आहे. 3 लाईट बरोबर आहे. मी पंखा घेऊन जातो. आपण नवीन रूम भेटून जाईल आपल्याला 103. अरे हो या हो लावतो तू लावतो. तुम्हाला माहिती आहे की मी खिडकीमध्ये काहून उभा आहो हॉलमध्ये माहिती आहे कोणतरी पाजलं म्हणून मी खिडकीमध्ये लपून आहो. ऑक्सिजन 0.2 ऑक्सिजन खिडकीतून हॉलमध्ये गेलो की पाद्याचा वाचून राहिला आणि नाकातून तर घेण्याहून नाही राहिला भाऊ. त्यामुळे हे खिडकीतून मस्त वास घेता येऊन राहिला हा. आणि हॉलमध्ये गेलो पाद्याचा वास हाच आहे तो मोठे मोठे फटाके सोडून राहिला आणि हा मा बाजूला बेड म्हणून तर मला वास येऊन राहिला. दो भाकरी थी उसमें पनीर मसाला थाली एक मटकी मसाला थाली और एक चिकन मसाला थाली.
सांगितलं मी ते चिकन थाली आपण भाकरी त्याच्यात जे येणार ते कॉम्बो मध्ये चिकन थाली ऑर्डर केलेली आहे. पैसा 55 का खेल पैसा. एवढा पुढं कसं मॅडमने आपली कंप्लेंट केली म्हणजे की पोरी आता म्हणून अशा विषयात भाऊनं मस्तपैकी पनीर बोलवलेलं आहे. मटकी मसाला थाली आहे बेटा. नानांच्या भाऊनं पण पनीर बोलवलेलं आहे. खाऊन राहिला आणि पादून राहिला, खाऊन राहिला आणि पादून राहिला, उसक्या सोडून राहिला. भाकर बोलवली का रे? ठीक आहे. आता इकडं ते एक बी थाली लागली नाही आहे पण येणार आहे. आपण चिकनवाले आहो. थाली येऊ द्या, आल्यावर पाहू काय काय इथे थालीमध्ये. आली ना का भाऊ? सावजी चिकन क्या बोलते पब्लिक, बोले तो तपलिक. गप गप शिरा हे ना चिकन काय ना. ए बुट्ट्या चिकन. तू करून काय राहिला? पेपर आहे ना त्याला हाच. हा पेपर आहे ना. रईसीचो त्याला येता का तू? हा झोपू राहिला 8-8 घंटे 9-9 घंटे. हा गम्मत फक्त मोबाईल मध्ये अभ्यास करतो. सम्राट माझे काय दुसरा दिवस नाही तिसरा दिवस वाटते. काहीच नाही दिसत आहे. दूसरा दिवस आहे आज झाला आपला दिवस टाइम झालं आलेला. आता मौत का टाइम आ रहा है. 10 बजे अपनी मौत की ट्रेन आने वाली है. ते तरी बरं आहे. एखाद्या हॉटेलवर केलं असतं. स्वारगेटची बस इथंच लागते ना समोर. एक काम करू आता नाश्ता वगैरे करू मग मी परत येतो. मग स्वारगेटची बस पकडतो, स्वारगेटला जातो, तिथून पाहतो मग स्टेशनला कसं जायचं. राजगड सिंहगड सगळं गडावर नाव आहेत हॉस्टेलचे. आजची 8 डिसेंबर आहे. आज आता आम्ही संध्याकाळच्या ट्रेननं निघणार आहोत नागपूरसाठी. तर आता आम्ही नाश्ता करणार. नाश्त्यामध्ये पोहा घेतलेला आहे. सावजी रस्ता डुप्लिकेट मोठा वाटते. राज डोसा सेंटर. CCTV पार्किंग, ड्रिंकिंग वाटर, वायफाय, अद्रक, लसूण सब. रेल्वे स्टेशन जायचं आहे. रेल्वे स्टेशनपासून तिथून 2 किलोमीटर दूर डॉक्टरचं क्लिनिक आहे जिथं आपण हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं. आज आपल्याला तिथून PRP घ्यायचे आहे. PRPसाठी आपण पुण्यामध्ये आलेलो आहोत. आजचा तो दिवस आलेला आहे PRP घ्यायचा. आता सिंहगड कॅम्पसपासून निघू. आधी स्टेशन जाऊन स्टेशनवरून मग डॉक्टरच्या क्लिनिकवर जाऊन तिथे 2-3 तास आपल्याला लागू शकतो. मग परत येऊन संध्याकाळी कॅम्पसमध्ये मेसमध्ये जेवण झाल्यानंतर संध्याकाळी 8 वाजता इथून निघून जाऊ. झालं का? चाय पाणी घे पहिले. मला दाखव मी कसं दिसलं ना. मी नाही झोपू तुम्ही चष्मा दाखवायचं कसं दिसलं तो लावून पोळे परत काढून पुरा गॅंग. अरे चाय रेडी आहे ना? 2 द्या. पुण्याची जी चाय आहे ना भाऊ जबरदस्त आहे. मी सांगितलं होतं ना या चायमध्ये फील आहे. त्याचा तो क्रेज जो आहे ना तुम्ही पाहू शकता. चाय पिल्यानंतर असा जो फील येते ना
हो हो झोप उलटी पूर्ण. लोकल लागू राहिला म्हणलं की ब्लॉक मध्ये चार्जिंग नाही झाला मोबाईल. सिंहगड कॅम्पस टू स्वारगेट फक्त 15 रुपये. बाई फर्स्ट टाईममध्ये पुन्हा मेट्रो स्टेशनला आलेलो आहोत. फर्स्ट टाईम का माहीत आता पाहू. स्टेशनला गजब बनवलेला आहे यार पुण्याचं. का स्टेशन बनवलं आहे का भाऊ. आपल्या इकडे स्टेशन वरती आहे पण इकडे यांचं स्टेशन पुण्यामध्ये डाऊन फ्लोअरला आहे. मी याच्यावरती रस्ता आहे जो स्वारगेट चौक आहे, बस स्टँड आहे याच्यावरती. आणि आता आपण खाली जातो. फर्स्ट टाइम. अच्छा आता स्वारगेटला आहो. आपल्याला तिसरा ह्याच्यावर उतरायचं आहे. जिल्हा नाही. पुढील स्टेशन बापेट. कृपया करताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन. आता आपली मेट्रो येणार आहे. दोन मिनिटांमध्ये मेट्रो येणार आहे आणि ते रामवाडीला जाते. जसे की आपल्या इकडे ऑटोमोटिव्ह चौक कसा आहे तसं इकडे रामवाडी आहे. आणि ते कुठून येते काय आहे ते काय विचारू नका बा, कारण की आपला याच्यामध्ये फर्स्ट टाईम ते जिल्हा न्यायालय पुणे असं काहीतरी लिहून आहे तिथं. जसं की आपल्या इकडे कसं आहे बर्डी ते चारीकडून जाता येते आपल्याला, तसं बर्डीसारखं इथं आहे जिल्हा पुणे न्यायालय. तर रामवाडी म्हणजे रामवाडीला ते जाते. जसं की आपले ऑटोमोटिव्ह वगैरे ते नाही का आपलं प्रजापती वगैरे त्या टाईपसारखं आहे हे. क्लिनिकवर आलेला आहो. 5 मिनटामध्ये PRP करू. PRP लगेच झाल्यानंतर आपण परत आपल्या हॉस्टेलवर जाऊन तिथं गेल्यावर आपण जेवण करून आणि संध्याकाळची जायची तयारी करून. PRP सेक्शन कंप्लीट झालेलं आहे आता. तर आता आपण कॅम्पसला जाऊ. थोडं पेन वगैरे होता डोक्यामध्ये. ते थोडं क्राऊड वगैरे सुचल्यासारखं वाटत आहे. ठीक आहे बन गार्डन टू स्वारगेट. QR एवढं मोठं स्टेशन बनवलेलं आहे. किती मोठं स्टेशन आहे हे. आणि याच्यामध्ये ब्लॅक गाडी आहे माहीत आहे काय. ब्लॅक आपल्या इकडे सिल्वर कलरच्या गाड्या आहेत, इथं ब्लॅक कलरच्या गाड्या आहेत. तर आता अरे हे वजनास मला वाचता येत नाही. ते 9 मिनिटांना गाडी आहे, नंतर 17 मिनिटांना गाडी आहे.
1:30 वाजलेला आहे. आपल्याला 3 वाजेपर्यंत कॅम्पसला पोचायचं आहे, कारण की संध्याकाळी आपली 10 वाजता ट्रेन आहे. जेवण वगैरे करून थोडा रेस्ट झाला पाहिजे. क्लिनिकवर गेलो होतो, BRP झालेली आहे. डोक्यामध्ये थोडा पेन वगैरे होता हलका हलकाचा. आपण पुण्यामध्ये तिच्यासाठी आलो होतो. आता आज संध्याकाळी आपण जेव्हा रेल्वे स्टेशनवर जाऊन ना, तर जेवण वगैरे करून त्याच्यामध्ये झोपून मग सकाळी दुपारी आपण नागपूरमध्ये पोचतो. एकदा नागपूरला गेलो की चांगला एक दिवस रेस्ट करता येते. नागपूरला आपण 2 दिवस राहणार आहोत. 2 दिवस राहिल्यानंतर आपण परत मग अकोला जाऊ आपल्या घरी. ले ब्लॉग ले भाई, ब्लॉग ले. आज हम कौन से होटल है? आजचा आपला लास्ट डे आहे लास्ट डे आहे पुण्यामध्ये. पुण्यामध्ये. आता इथून आपण प्रस्थान करू. प्रस्थान करू काय? इथून आज आम्ही प्रस्थान करणार आहोत. म्हणजे प्रस्थान म्हणजे इथून आम्ही आज निघून जाऊ. काम झालेलं आहे. नाम आंखों से हाँ सिंहगढ़ कैंपस को हम विदा करते हैं. अच्छा और हमारा सफ़र यहाँ पे ख़त्म हो जाता है. अच्छा. और अभी पुढे रेलवे स्टेशन जाएंगे. हाँ वहाँ से 10-10:15 बजे की हमारी ट्रेन पकड़ेंगे, जो भी सुपर फास्ट है महाराष्ट्र एक्सप्रेस. सुपर बांध एक्सप्रेसच आहे ते. थोडा नको बोलू. कहीं पे स्टॉप ले लेंगे, सीधा नागपुर जाकर रुकेंगे. सीधा डायरेक्ट. महाराष्ट्र एक्सप्रेस. अच्छा, फ्लाइट इंडिगो फ्लाइट से पहले वो हाँ. महाराष्ट्र एक्सप्रेस पहुंच जाएंगे. वो जानी मानी ट्रेन है. अच्छा अच्छा. महाराष्ट्र की वन ऑफ द बेस्ट ट्रेन है. और बस खाना पीना खाएंगे. अभी फिलहाल वो बिरयानी खाने वाले हैं. कौन सी वाली? बिरयानी हांडी. अच्छा और हम दोनों दीवानी हांडी खाएंगे. अच्छा. उसको पनीर अंगारा पसंद है. अच्छा धनंजय को. अच्छा. हॉटेल मस्त बनवलेलं आहे ना मराठी माणसाचं. चांगला आहे. क्या बात आहे. हॉटेलचं आर्किटेक्चर इथं पूर्ण. लिहिलं सुद्धा आहे, कृपया कामाशिवाय जास्त वेळ बसू नये. किती? कृपया कामाशिवाय जास्त वेळ बसू नये. अच्छा. पुढे काय करायला लागेल आता आपल्याला इथे? काही नाही करायला लागेल, चुपचाप जेवण जाऊन करायला हे प्लॅन चालायचं. बस बरं. मेनू कार्डमध्ये बिल, आपलं बिलमध्ये हे पहा काय काय ऑर्डर करायचं आपल्याला. स्वस्त काय आहे ते पहा. सर्वात स्वस्त. तुम्ही गरीबच राहसान ना बे. गरीबच राहसान तुम्ही. भारत देशात तुम्ही जन्म घेतला पण गरीबच राहसान. सर्वात जास्त काय मिळते? आणि सगळ्यात स्वस्त काय भेटतं? मसाला पोपट अच्छा चाय. हे भाई हा पण ना हा मराठी आयटम. अरे वाह, ये तो मस्त चहा भी पिऊ शकतो. अबे हे ग्लास आहे बरं. प्याला. प्याला प्याला. गेले काय म्हणते सांग. गडवा. तर मी विचार केलेला आहे स्पेशल चिकन थाली, चिकन रस्सा, चिकन काय आडणी, चिकन फ्राय, 5 पीस चपाती व भाकरी, राईस, स्वीट किंवा ताक 200 रुपयात फक्त. आणि मटन थाली, एज थाली, व्हेज थाली. आपण आहे ना आता 80 रुपयावाली व्हेज थाली तो. काय म्हटलं दादा? टाईम लागेल काय? किती वेळ लागेल? 15-20 मिनिट. चालेल ना चालेल ना. छोले बनल, भेंडी बनल. छोले भेंडी. भेंडी म्हणजे सुकी राहणार ना फ्राय. सुक्क आणि छोले रस्सा आणि शेव भाजी. ट्रेन आपली नाही, ट्रेन भेटते आपल्याला. लोडा मारून जोडा गाडी डायरेक्ट बोला. 7 वाजून 8 मिनिटं झाली. एवढा टेन्शन नाही घ्यायचं. बोला मारा. अरे बहुत टाइम है बटे अपने पास, तू टेंशन मत ले. बटे पैदल भी निकल जाएंगे ना तो भी पहुंच जाएंगे बटे. नहीं बटे? भाऊनं 30 रुपयात जॉकेट घेतलेला क्वालिटीवर. अरे बता है बटे. माहिती आहे का तो अँडीकोंडा आहे ना. अँडीकोंडा एनी गुंडा नहीं है वो. हत्ती आहे का? मेरे को अच्छा खासा है चमड़े का नॉलेज. वो किसी नाही आहे. चमड़ा नहीं है रे तू. अरे वो हाथी का है बटे. लेझर आहे. हाथी यही कलर का रहता बटे. लेजर ते हे भी नहीं है. बटे वो बटे तुमको नहीं समझता. मैं चमड़ा मार्केट में बहुत घुमा बटे. अरे हाथी का है बटे वो. देख हाथी का कलर ऐसे रहता. वाक का रहता है ऐसे ना. घोड़े का रहता है ना बकरी का रहता. याच्यामध्ये पुरा फॉरेनचा दिसते आता जॉकेट घातल्यावर. मेरे को अंदर का गादी बहुत पसंद है उसमें. चालत तिला कापून आगार घेणं जाईल ना. वो असली शिप, असली बोकड़े का है वो. यानी बोकड़े यानी वो उसका लोकर रहता है ना, उसका है वो. महंगा है ना बटे वो. नाव
प्रमोट करणं. आता कुठे जायचं आपल्याला? आता आपण जाणार आहोत स्वारगेट. स्वारगेट म्हणजे काय? स्वारगेट एक स्टेशनचं नाव आहे, बस स्टँडचं नाव आहे ते. अच्छा स्वारगेटमधून बरेचसे फाटे फुटतात. अच्छा, हे तुमच्या मागच्या मुलीला कोरोना झाला आहे का? हो मला बी वाटतंय, पण चांगलं आहे ते, तो सेफ्टी ठेवून राहिला. अच्छा, म्हणजे त्याला काय काय होते? आपल्याला नाही होईल. त्यानं काय होते तोंडाला? ते हिरवं निळं बांधल्यानं काय होते? तो शिकेल, खोंकलेल, अच्छा, तर आपल्याला तो संसर्गजनक रोग व्हायरसेस फैलणार नाही. तो शर्मन कोण राहिला? ही इज व्हेरी शाय गाय. हा? ही शेम्पूल. हा काय म्हटलं? ते शर्मन कोण राहिला तो मुलगा तुमच्या मागचा? आय डोंट नो. भाऊची कातील नजर रागानं पायतांनी. तुम्ही दोघं तर माझ्या ब्लॉग मध्ये गेलेले का? ले तुमची दोघांची बेइज्जती आहे. ले दोघांची बेइज्जती आहे तुमच्या. हा? गेले? बाय बाय पुन्हा. हे मागचे कोणतरी भाऊ ओळखीचे हे मागचे रागानं भाऊ राहिले ब्लॉग मध्ये. त्या भाऊची सर्वात जास्त बेइज्जती आहे आपल्या ब्लॉग मध्ये. पाणी नको धुऊ नका भाऊ. काका इलायचीचे हे द्यावं, ते विलायची ना बाबू विलायची ते द्यावं. बडीशेपची विलायची नाही आहे का? आवडत आहे कॅश द्या. ऑनलाईन नाही 2 रुपये सगळं ऑनलाईन काय. हे घ्या 1 रुपया. 1 रुपयाचं नाही आहे. 200 आहे. आता ट्रेन येणार आहे. आता ट्रेन येणार आहे महाराष्ट्र वर्ल्ड एक्सप्रेस महाराष्ट्र. तर आता आपण 3 दिवसापासून आपण नागपूरमध्ये सॉरी पुण्यामध्ये आहोत. भाऊचा पेपर होता आणि मी तर हेअर ट्रान्सप्लांटसाठी ते आलो होतो PRP करायला. तर आता 3 दिवस झाले थकलेलो आहोत, कारण की आम्ही बरोबर जेवलो नाही, बरोबर झोपलो नाही, बरोबर पाणी पिलं नाही. मग जेव्हाची तेवढी पंचायत झाली तर आता काय करू, ट्रेन येते बसून जाऊ आणि पुढचा ब्लॉग डायरेक्ट आता डायरेक्ट पुण्यातून डायरेक्ट नागपूरला राहणार. आता आपला याच्यानंतर तुम्ही 6 महिन्यानंतर याच्यात चेंजेस सलमान खान काहीच नाही. सलमान खानला बॉडीचे चोराने बोलला. सलमान खानला बॉडीच नाही. सलमान खानपेक्षा बी जास्त बॉडी. त्या बोलायचा मतलब काय ते तर सांग. तू एक बाईट देऊ राहिला याच्यामध्ये ऐकू काय? सगळ्याला सांगतो. तू चॅलेंज करत आहे काय की 6 महिन्यानंतर बॉडी याच्यापेक्षा डबल राहील? हा 10 गुणा चॅलेंज बोकत गेला. हा हा 10 गुणीला 40. नाही 10 गुणा चॅलेंज आहे माझ्या. अच्छा 10 गुणा चॅलेंज आहे का? तर कशी राहणार बॉडी? स्टील ते पहिले ते असं तो झुकू राहिला आणि ते पाठ दिसू राहिले त्याला सरळ कर पाहिजे. ते बघ व्हिडिओ मध्ये फुल दिसू राहिला तरी कुबडा दिसतोस तू. सब कुबडा काबला सब ते दिसून राहिलं. कॅलेंडर आहे का तुमच्या रूम मध्ये? कॅलेंडर लिहून ठेव तारीख, मोबाईल मध्ये नोट करून घे. सब करून आज आहे 10 डिसेंबर. काम धंदा उद्या 5 मिनिटात बॉडी पाय बघ काय वरे. आता मजा वाटते का तुला बॉडीचं? हा तुला काय मजा वाटते का बॉडी बनवू शकत? आता डबल मात्र बुखारी लोळाले बाय माच्या पारे भो बॉडी बस भोकात मजा वाटते का तुला? हा बॉडी झालंय पडलं. हा
हे पण झाला का ट्रायसेप गेला रे जास्त होता. बंद कर. नाही ना ते हेपलो देईन त्याला 6 महिन्यानंतर हाच व्हिडिओ तरी व्हॉट्सअपवर पाठवतो ना मी. 6 महिने तारीख लिहून व्हिडिओ पाठवून हा मला काय म्हणत आहे की 6 महिन्यानंतर अशी डबलची बॉडी भेटणार आहे. याला इथं 6 वर्ष झालेलं आहे. हा पहिल्याच्या पेक्षा चांगला होता ना आता बारीक झालेला आहे. याची खायची सोय नाही. हा तुम्हाला दाखवतो हे बा कोणता भात खाते बा. हा आमचा फूड दाखवतो. हा हे पुढं खातात हे आणि म्हणते की बॉडी बनवतं हे बनवतो. हे डब्बे ना फक्त शो साठी आणून ठेवलेले आहेत हे डब्बे. हा जिम नाही हान नाही चालला मोठा बॉडी बनवायले. 10 वाढ ते 8 महिने पाहिजे मग तोंड बरोबर आहे का चुकलं का काही राहिलं गाडीवर मात नाही छातीच्या पतार वाढायला चालला बॉडी बनवायले. तर आता आलो आपण आपल्या रूमवर. धनंजय भाऊला आपण ओळखताच. आपले नवीन कॅन्डिडेट हे आता आपले रितेश चौधरी. रितेश भाऊ हे रितेश भाऊ आहे. मशीन मारताना रितेश भाऊ. आपले हेमराज वाडे साहेब पुण्यावरून इथं आलेले आहे खास दुसऱ्या दिवशी पुष्पा पाहायला. रितेश भाऊ मॉडल आपले कमी जास्त हे आहे स्मार्ट टिकते रितेश भाऊ. पण हे एक टी शर्ट किती वर्षा होणे का घालून राहिली 2000ची. 2000ची टी शर्ट घातलेली आहे. पॅन्ट बी तोच आहे का. आता आपण जातो पिक्चर पाहिले पुष्पा 2 नागपूरमध्ये आहे आता आपण. पण आता आपल्याला एवढा क्रेज आलेला आहे की डबल पिक्चर व्हायची इच्छा होत आहे. झुकेगाने आला तो पुष्पा भाऊ जो मुतते ना तो स्विमिंग पूल मध्ये तो सीन पाहायचा आहे सगळ्यांना. पुष्पा भाऊ मुतते तो सीन पाहायचा आहे सगळ्यांना. तर आता आपण हा आपला फ्लॅट आहे. फ्लॅट नाही बंगला आहे धनंजय भाऊ यांचा. थोबाड चांगला नाही ना आपला थोबाड पाहिजे चांगला. हा आपला बंगला. पुष्पा पाहण्यासाठी गर्दी बहुत गर्दी आहे टॉकीज मध्ये. पण लवकर याच्यासाठी जातो की लवकर तिकीट भेटली पाहिजे म्हणून. हो ही आपली सायकल जेव्हा कॉलेजला होतो ना इनच जात होतो कॉलेजमध्ये. चाल लवकर कॅपाला आलेला आहे. रितेश भाऊ बूट घालताना 1000 रुपयाचा बूट. हे हेमराज भाऊ यांची एंट्री झालेली आहे कॅप पाहताना. 8 मिनिट लागते राहू द्या ना घाला ना. हा लाईट चालू आहे. मग म्हणतात की रूमवर जास्त बिल येते. आता आपल्या घराच्या ओनरची एंट्री होणार आहे इथून. लाडके बरोबर आहे परफेक्ट. हे आलेले आहेत घराचे ओनर. घराच्या ओनरची जॉकेट 1500 रुपयाचे जॉकेट घालून आणि हा 1000 रुपयाचा बूट घालताना घराचे ओनर. आणि हे 450 रुपयाची वॉच. 90,000 मटकू 90 घर चला जाएगा तेरा. भाऊचाच आहे एमसी स्टँडचा. घर तेरा चला जाएगा वो वाला बूट पहनते हुए. तोंड दाखवताना मागून टी शर्ट वर करताना दातपा 32 दाखवताना. आणि हा लाईट चालू आहे मग म्हणता की बिल जास्त येते. अबे हा लाईट कोण चालू आहे पण तिला बंद कर. बाहेर काप सीधा. अबे ते मोचे गिचे कायले घाला लागते बे. तुम्ही पण इच्छा आहे तर मोचे घालता. एवढे मोठे चपला आहे. हे सर्व चपला चोरून आणलेले चपला आहे. ते साई मंदिर नारायण मंदिर हे पुरे जे चपला आहेत ना पुरे चोरलेले चपला आहे. ते नंगे पाव जातात साई मंदिरले. हा बूट सोडून बरं ब्लॅकवाला नाही तर मनसा हा बी आहे याच्यामध्ये. मग
शेवटी हेमराज भाऊ आपले प्रिय मित्र नागपूरचे पुण्याला ड्युटीवर आहेत, पण पुष्पा भाऊची मूवी पाहण्यासाठी हे आलेले आहेत. आपले रितेश चौधरी यांना आज सुट्टी घेतलेली आहे. आज CL घेतला त्यांना पिक्चर पाहण्यासाठी. हां, ते एवढे शरमून राहिले थोडं दाखवण्यासाठी. मला वाटते की कसं आहे, ते आपल्या ह्याच्यावर जास्त मुली आहेत ना, त्याच्यामुळे एखादीला पसंत केली, त्यामुळे थोडं थोडं दाखवण्यात इन्कार करण्यात आहे. धनंजय भाऊ सीट बेल्ट लावा ना भाऊ. पहिलेच तर नागपूरमध्ये 2 हेल्मेट लागू झालेले आहेत. रितेश चौधरी एन्क्वायरी करताना प्राप्त झालेले आहे. स्पॉटेड. मग आता आपण नागपूरमध्ये आहोत. हे आपलं अजनीचं मेट्रो स्टेशन. पुष्पा भाऊ टीव्ही मूवी पाहायला. हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा उडान पूल. आता अबे तो दुसरा चालू झाला का, तो तिकडला चालू झाला का कामटीवाला? VIP माणसो आपण, VIP. कुणाल भाऊ कुमरे यांना केस आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. बाबा तिकिटा वय 180 रुपये. निंबू घातलं म्हणून एवढ्या तिकीट आहे का? तिकीट आहे का एवढ्या तिकीट राहते काय? म्हणजे ते गाण फाटून गेली ते वरची लेवलची घ्यायची. मी एवढे चांगले कपडे घालणार का वरतं तिकीट पिक्चर पाहिजे म्हणून ते तिकीट पाहिली मी गाण फाटली. आता तिकडे बसायला लागत. घ्या ना, पुष्पा पाहायचा होता तुम्हाला. पुष्पा भाऊचा राज्य पाहायचा होता ना. पुष्पा भाऊ कायचा पुष्पा भाऊ निंबू घातलं म्हणून काय एवढे पैसे घ्यायला लागते. इकडेच दुकान पाहू. 5-5 रुपयाचे कुरकुऱ्याचे पाकिट घेऊ लय मोठे. आणि ते लाईफ पुरते आपल्याला इतक्या कंपनीपर्यंत तुला बसू पोहोचू. त्याच्यात काही टेन्शन नाही. पुष्पा 2 साठी आलो आहे म्हटलं. आज पुष्पा पाहायचं काय करू माहिती आहे का? देखिए तेरी फेवरेट पालक पनीर. मिस्टर सिंह आपकी करारी कुरकुरी पनीर. पुष्पा पाहण्यासाठी गर्दी पाहू शकता तुम्ही. पुरी टॉकीज गचा भरलेली आहे. नागपूरची पुरी टॉकीज गचा भरलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही किती पब्लिक आहे इथं. एवढी पब्लिक इथं आहे की जागा नाही. टॉकीज मध्ये फुल पॅक टॉकीज झालेली आहे. काय माहित कधी होते बॉडी आज शाम इज्जत की रोटी कमाएंगे. कोणता ब्रँड आहे? पिरी जे बी असं 30 रुपये 4 चिप्स देऊन आला तो. पिरी चिप आहे. सही दिखा, सही लगा. रितेश चौधरी मुत्तांनी पाणी टाकला का? पाणी टाकला का? ऑटोमॅटिक आहे भाऊ. पाणी मध्ये अंगारों से दिखता है मेरा. सब जगह ब्लॉक कर दूं. उत्तर ना आकर ब्लॉक. तर आता आपला पिक्चर पाहून झालेला आहे. आता खापरीची गाडी 5 मिनिटांना पकडून रूमवर जाऊन रूमवर गेल्यानंतर मस्त आराम करून थोडंसं फ्रेश होऊन मग कुठेतरी जाऊन हे मेट्रो जात आहे. आपण जे पुण्याची जे मेट्रो पाहिली होती याच्यापेक्षा चांगली आहे. हे आपली नागपूरची मेट्रो. रितेश भाऊ चौधरी केस हलवताना. धनंजय भाऊ हेकडे चालू राहिले. हे बा धनंजय भाऊ हमेशा हेकडे चालतात. एक टांग हेकडे चालत राहिले यांची. आता कोंबडाचा जो साईज आहे ना तो पुरा अर्धा पुष्पासारखाच दिसते. 5 मिनिटांनी ट्रेन येत आहे. 3 जण टाइमपास करताना
टेबल करताना आपली कलाकृती दाखवताना तिकीट चेक करताना टीटी ते आपलं नागपूरचं स्टेशन. नितीन भाऊ शेंडे खडक्कर साहेब व आपले संदीप गोंडकरीवाले अकोल्यापासून 200 किलोमीटर दूरवर नर्वस असताना थंडी लागताना बेवडाकडे दादा भैया रेंदो ते फुगजे नको पूर्ण जळते. दे माचीस हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू. करू मग बंद. थंड पाहिजे काय जास्त तुला एवढाच केक आणला पाहिजे फेकण्यामध्ये केक बोलतो माहिती ना ब्लॉग बनवायचे आहे ना. एक इकडे बघा हे लोक वाढू झुकतो खा. किती लंबा बनवायचा आहे व्हिडिओ असा मेरा भाई जाएगा अभी. जाला भी जाने आ गए. गलत लगा होगा ऑर्डर. नहीं वेज क्रंची कबाब क्रिस्पी कौन बोल कबाब नहीं बना था मेरा लास्ट में बताया वो कैसे लगा तो क्रिस्पी कैंसिल करके वो क्रंची में बताया था. हाँ तो वेज क्रंची कबाब नहीं जाऊ दे आता. ठीक है. आज का आखिरी दिन है अपना. कल अपन अपने अकोला जाने वाले हैं. 3 दिन से ठीक से नींद नहीं हो रही है. आंखें देखो कैसे बारीक बारीक हो चुके हैं ये इंसान के जो वीडियो बना रहा है. हा ब्लॉग हा जो ब्लॉग लेकरायला दाखवणार आहोत की हा काळा कुत्रा कोण होता माझ्यासोबत चिक्याने म्हणणार ना काका काका. हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. अभी हम जा रहे हैं रेलवे स्टेशन. कुणाल भैया जा रहे हैं अभी अपने गांव. हम जा रहे हैं अभी रेलवे स्टेशन कुणाल भैया को छोड़ने के लिए. ये देख सकते हो ये कुणाल भैया गाड़ी चला रहे हैं और मैं पीछे से व्लॉगिंग कर रहा हूँ. ये देखो ये टाटा का न्यू शोरूम. ये अभी हम आ चुके हैं घाट रोड पर. अभी हम जा रहे हैं रेलवे स्टेशन. हमारी ट्रेन है 2:30 बजे की मडगांव एक्सप्रेस. अभी बज चुके हैं 2 और हम अभी जा रहे हैं रेलवे स्टेशन. ये देखो ये बर्डी के अंदर जाता है ये रास्ता. तो ये अभी हम आ चुके हैं बर्डी के पास. चाय पित आहो. आपले अक्षय भाऊ कुमारी आपल्याला रेल्वे स्टेशनवर सोडायला आलेले आहेत. हे आपली बॅग नागपूर रेल्वे स्टेशन. आता आपण आपल्या अकोल्यामध्ये जाऊ. एक लास्ट मोमेंट. चेस दारू नाही तर कम से कम चाय.
येताच आता आपले पुरे ब्लॉग इथं संपलेले आहे. आता आपण इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर, व्हॉट्सअपवर सगळ्यांची आपण अपलोड करू. मडगाव एक्सप्रेस नागपूरवरून लागलेल्या अकोला जाण्याकरिता आता आपण स्टाबांमध्ये जाऊ आणि आता अकोला जायचं आहे. हा अगदी आपला इथंच ब्लॉग इथंच संपत आहे. आजचा ब्लॉग इथंच संपत आहे.